नमस्कार, मी डॉक्टर विजयकुमार माने, MD होमिओपॅथी, फाउंडर चेअरमन ऑफ मॉडर्न होमिओपॅथी, मल्टीस्पेशालिटी क्लिनिक्स अक्रॉस इंडिया अँड अब्रॉड. आज आपण कॅन्सर या विषयावर बोलत आहोत. कॅन्सर म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण बोलू. कॅन्सरची सायंटिफिक डेफिनेशन अशी आहे: कॅन्सर इज अन अननॅचरल ग्रोथ ऑफ सेल्स ऑर टिश्यूज which is excessive and which has a capacity or tendency to spread to other organs. म्हणजे काय, एका कुठला सेल किंवा टिश्यू वेगामध्ये वाढायला लागतो आणि इतर जवळच्या अवयवामध्ये किंवा इतर लांबच्या अवयवामध्ये, शरीरामध्ये इतर ठिकाणी जो पसरू शकतो त्याला कॅन्सर असं म्हटलं जातंय. तो चांगल्या अवयवामध्ये पसरतो आणि त्या अवयवाचं काम खराब करतो. म्हणून कॅन्सरला सगळं जग घाबरतंय. एकदा कॅन्सर झाला की तो बरा होत नाही लोक समजतात, आणि कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये जी काही उपचार पद्धती आहे त्यानं तो कायमचा बरा होत नाही तर तात्पुरता बरा होतो किंवा बरा होत नाही असा एक समज आहे. कॅन्सर प्रामुख्यानं भारतामध्ये स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सर आणि पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर हे जास्त प्रमाणामध्ये आढळणारे कॅन्सर आहे.